आणि बुलढाणामध्ये काँग्रेसनं आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन केलं। त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला। दोन्ही समर्थक आमने-सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूंनी करण्यात आली। काही काळ वातावरण तणावाचं होतं। शिवाजी महाराज की जय। अरे तुमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो। शिवराज दादा मोरे आगे बढ़ो। शिवाजीराजे कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न ते काय करतील? 3 गुंडे आले आणि ते 3 गुंडे शिवीगाळ करायला लागले। अहो, या ठिकाणी महाराष्ट्रातील अख्खं युवक काँग्रेस इथं या ठिकाणी जमा झालं आहे। आम्ही त्यांना काय प्रत्युत्तर देणार? त्यांना फक्त आम्हाला एवढंच सांगायचं आहे की शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन जे आहे तुम्ही म्हटलं होतं की आम्ही करू देणार नाही। आमच्या नेत्यांनी युवराज दादा मोरे यांनी महाराष्ट्रातील युवक काँग्रेस या ठिकाणी जमा करून वाचन केलं। हा आमचा विजय आहे आणि छत्रपतींचा केलेला हा आमचा सन्मान आहे। आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा विचार घेऊन पुढे जाणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही या कुठल्या गोष्टीला भीत नाहीये। आरेला कार्य आम्ही देखील करू शकलो असतो, पण आम्हाला एकच सांगायचं आहे की सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राची मूर्तिमेढ अंताने घालून दिलेला आहे। तो सुसंस्कृतपणा आम्ही इथून पुढच्या काळामध्ये घेऊन जात आहे आणि त्या आमदाराला एकच उत्तर आम्ही देत इच्छितो की तुमच्या पापाचा गडा भरलेला आहे। तुम्ही कोणाला धमकी देता, कोणाकडून काय वसूल करता, सगळ्या गोष्टी जनतेपुढे आलेल्या आहेत आणि बुलढाण्याची जनता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये घरी बसल्याशिवाय शांत बसणार नाही। एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।